आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज गणेश वार्डातील, सुभाष वार्डातील, भोईपुरा परिसरातील महिलांची सीमा संपलेली आहे आणि सीमा संपल्याच्या नंतर आज यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे। पाऊल असं आहे की यांनी अनबनशनसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। यांचं म्हणणं असं आहे की गेल्या 10 वर्षापासून 2017-18 पासून जे नगर परिषद पुसदने यांच्याकडून कागदपत्रे घेतले, पाठपुरावा नाही केला व काही 350 रुपयाच्या पावत्या दिलेल्या आहेत आणि कागदपत्रे घेऊनसुद्धा बेघराचे जे काही अर्ज केले होते त्या संदर्भामध्ये कुठलाही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही व त्यांच्या अर्जावर पाठपुरावा झालेला नाही आहे। नुसते थोडक्यात चुटके-मुटके उत्तरं देण्यात आलेले आहेत की अशी कुठलीही योजना नाही आहे, योजना राबवता येत नाही। मग यांनी जे नगराध्यक्ष, आमदार, नगरसेवक हे जे निवडून दिले ते विनाकारण दिले का? म्हणजे यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी दिले असेल ना। यांचं म्हणणं आहे बेघर महिलांचं की यांनी ती योजना तयार करावी नसेल तर शासनाकडे ते अहवाल पाठवावे। जसे की म्हाडा कंपनी संस्था असते, या संस्थेकडे ते अहवाल पाठवावा, जिल्हाधिकारीकडे पाठवावा, प्रधानमंत्र्याकडे पाठवावा, मुख्यमंत्र्याकडे पाठवावा, राष्ट्रपती, राज्यपालांकडे पाठवावा, संसद भवन, राज्यभवन याच्यामध्ये जे काही विचारविनिमय आमदार खासदारांचा होतो तिथं ठराव पास होतात, तिथं त्यांनी हे ठराव पाठवावे जेणेकरून यांच्या समस्येवर निवारण व यांना हक्काचं घर मिळेल। गेल्या 10 वर्षापासून जे काही कारवाई प्रलंबित ठेवलेली आहे पुसद नगर परिषदने, यावर राज्यमंत्री, पुसदचे आमदार इंद्रनील मनोहरराव नाईक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। तसेच त्यांची पत्नी नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक यांनी कुठलीही अशी काही योजना आखली नाही व त्यांना परस्पर भेट दिली नाही व यांच्या घरोघरी जाऊन पाहणी केली नाही। ज्यावेळेस यांना मतदानाची आवश्यकता होती यांच्या घरोघरी गेले, यांच्या पाया पडल्या, यांना विनवणी केली, सगळ्या काही गोष्टी केल्या, आम्ही तुम्हाला घरं देऊ, जागा देऊ, उपाययोजना देऊ, नाल्या बांधून देऊ, नळ देऊ, अशा काही बऱ्याचशा योजना तोंडी सांगण्यात आल्या आणि यांचे मतदान यांच्यापासून घेण्यात आले, पण त्याचा आज गैरफायदा करण्यात आलेला आहे। यांना सर्व गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे। मग यांच्या प्रश्नावर निवारण कधी होणार? यांच्या समस्येवर निवारण कधी होणार? यांना यांच्या हक्काची जागा, घर कधी मिळणार? शासन प्रशासन पूर्णपणे झोपेचं सोंग घेत आहे। आज हे जे महिला आहेत सर्व काही जिल्हाधिकारी साहेब, आयुक्त आले, त्यानंतर नगराध्यक्ष, राज्यमंत्री, आमदार, खासदार सर्व कार्यालयांना पत्रव्यवहार करूनसुद्धा यांच्या प्रश्नाचा निवारण झालेलं नाही। त्या संदर्भामध्ये आज महिला सर्व टोकाचं पाऊल घेऊन आमरण उपोषणाला बसलेले आहे। 23/7/2026 11 वाजल्यापासून। आता बघू पुढे काय निर्णय लागतो, यांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय होतो का किंवा यांचे राजीनामे देतात का यांनी? जर यांच्या प्रश्नावर तात्काळ निर्णय झाले नाही तर यांचं असं म्हणणं आहे की आमदार, राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा। जर तुमच्याच्यानं आम्हाला जागा, घरकुल देता येत नसेल व उपाययोजना आमच्यासाठी आखता येत नसेल तर तुम्ही पदावर राहून त्याचा काही उपयोग नाही आमच्यासाठी, त्यांचं असं सरळ सपेस मागणं। बरोबर आहे? धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी यवतमाळ जिल्हा संपादक राहुल पडघणे।